नमस्कार मंडळी. तर आज आपण रताळ्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर हे गुलाबजामुन अगदी साधे, सोपे आणि झटपट असे होणारे आहेत. तर तुम्हाला नक्कीच आवडतील. अजिबात कडक किंवा चिवट होत नाहीत. बऱ्याचदा आपण जे जामुन बनवतो तर ते आतपर्यंत रसरशीत होत नाहीत, कडक बनतात. पण हे उपवासाचे जामुन अजिबात कडक होत नाहीत. आतपर्यंत रसरशीत बनून तयार होतात आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 10 मिनटात हे जामुन बनून तयार होतात. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 2 रताळं घेतलेले आहेत. तर आपल्याला हे रताळे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण याला खूप माती असते. आणि त्यानंतर आपण याला कुकरला पाण्यामध्ये न घालता एक पातेलं ठेवायचं किंवा कुठलं भांडं ठेवायचं आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 ते 3 शिट्ट्या करण्यासाठी ठेवल्या आहेत. त्यानंतर आपण इथे पाक बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे मी एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे आणि जेवढी आपण साखर घातली आहे तेवढंच पाणीसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये थोडंसं केसरसुद्धा मी ॲड केलेलं आहे. यामुळे काय होतं की रंग खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते या गुलाबजामुनला. त्यामुळे नक्की घाला. तुम्हाला जर आवडत असेल तर इथे वेलची पूडसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. आता याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक अजिबात बनवायचा नाही आहे. नॉर्मल याला एक उकळी आली की थोडासा चिकटपणा आला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि साईडला ठेवायचे. आता त्यानंतर आपण पाहूया आपले रताळे छान असे वाफले गेलेले आहेत की नाही, शिजले गेलेले आहेत की नाही. तर हे पहा, मस्त आपले रताळे शिजून निघलेले आहेत. यामध्ये पाणी अजिबात गेलेलं नाही आहे, कारण आपण याला वाफेवर छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे की याच्यावरती सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहेत. हे पहा अशा पद्धतीने आणि थंड करून घ्यायचे आहेत. हे रताळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. एका बाउलमध्ये छान अशी याला तुम्ही चुरून घ्या, नाहीतर मग खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर मी याला चुरून घेतलेलं आहे, कारण हे ऑलरेडी खूप गाळ झालेले आहेत. त्यामुळे याला किसण्याची गरज पडत नाही. तर आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडे राजगिऱ्याचं पीठ आहे, तुम्ही ते सुद्धा इथे ॲड करू शकतात. त्याचेसुद्धा जामुन खूप छान बनतात. पण मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. यामुळे या जामुनला खूप छान अशी टेस्ट आणि चव दोन्हीसुद्धा येते. आता आपण याचा छान असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याला तेल किंवा थोडंसं तूप लावून छान अशी याचे जामुन बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व जामुन बनवून घेतलेले आहेत. आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात याला क्रॅक्ससुद्धा गेलेले नाही आहेत. बाइंडिंग खूप छान आलेली आहे. आता आपण याला कमी गॅसवरती छान असे तेलामध्ये किंवा मग तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमवरती ठेवायची आहे आणि मस्त असे हे खरपूस होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे आतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवतो, मग ते वरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे कमी गॅसवरती याला छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये हलक्या हाताने मी इथे फोक घेतलेला आहे. तर फोकच्या साहाय्याने किंवा तुम्ही झारा घेतलात तरीसुद्धा चालेल. त्याने याला हलक्या हाताने आपल्याला सुरुवातीला पलटून घ्यायचं आहे. आणि एकाच वेळी जास्त नाही घालायचे, थोडे थोडेच जामुन आपल्याला ॲड करायचे आहेत. कारण आपण जास्त जर घातले तर मग काय होतं, ते एकमेकांना चिकटतात. त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चांगलं असं कमी गॅसवर यांना छान असं तळून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आणि आता आपण याला थंड झाल्यानंतर पाकामध्ये ॲड करायचं आहे. तर याला पाहून असं कोणीसुद्धा म्हणणार नाही की हे आपण रताळ्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत. रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आतपर्यंत विशेष म्हणजे हे रस, याचा पाक आतपर्यंत जातो. अजिबात कडक होत नाही, एकदम नरम हे बनून तयार होतात.
हे पहा, मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तर हे जामून खूप छान लागतात चवीला, अप्रतिम असे बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम नक्कीच बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.